अखंड जे लिंग असतं ना त्याला चिरलिंग म्हटलं गेलं. कोणतं आता लक्ष ठेवा, कोणतं लिंग? चिरलिंग म्हटलं गेलं, जे अखंड आहे. काही काही काय करतात, अगोदर लिंग बनवतात अनंतर मणिलिंग त्याच्यावर ठेवतात. बरोबर आहे? म्हणजे लिंग वेगळं आणि पीठ वेगळं, त्याला वेदीही म्हणतात. वेदीमध्ये माता पार्वतीची एक एक ती जागा सांगितली मायबाप, ते एक अवतार सांगितलं, ते स्वरूप सांगितलं. तर काय की ते पीठ अगोदर बनवतात आणि मग वेगळं लिंग बनवतात त्याच्यावर ठेवतात. नाही आहे, लिंग हे अखंड बनवायला सांगितलं आहे. त्याला चिरलिंग असं म्हणतात. विशेष लिंगाचे 2 खंड असतील, म्हणजे पीठ वेगळं आणि लिंग वेगळं, तिथं 2 खंड असतील तर त्याला त्या ठिकाणं आचरलिंग म्हटलं गेलं. कोणतं? 2 खंडावलं. पण या 2 लिंगापैकी कोणतं लिंग श्रेष्ठ, कसं बनवावं हे तुम्हाला सांगतो मायबाप. त्यानंतर सांगितलं लिंग अखंड असेल तर पूजाचं फळ माणसाला संपूर्ण प्राप्त होतं. लिंग हे अखंड असावं. कारण खालचं पीठ वेगळं नसावं आणि लिंग हे वेगळं नसावं. म्हणून बनवायचं असेल तर पूर्ण अखंड बनवावं, पूर्ण अखंड, त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं. लिंग अनेक प्रकारचे आहेत. मणिलिंग, स्वर्णलिंग, पारदलिंग, स्फटिकलिंग, पुष्पगलित लिंग आणि पार्थुलिंग. हे जेवढे लिंग सांगितले 6 प्रकारचे लिंग हे अखंड बनवायचे सांगितले. याच्यामध्ये 2 खंड चालत, बाकीचे बनवले तर चालतं मायबाप, पण मणिलिंग हे अखंड आहे, स्वर्णलिंग हे अखंड लिंग आहे, पारदलिंग हे अखंड लिंग आहे, स्फटिकलिंग हे अखंड लिंग आहे आणि पुष्प रागलिंग हे अखंड लिंग आहे आणि पार्थिव हे सुद्धा अखंड लिंग आहे. हे अखंड लिंग, 2 खंडाचं लिंग हे नाही आहे, हे अखंड बनवायचं आपल्याला. कारण मी का एवढी स्पष्ट माहिती सांगतोय, आपल्याला पार्थिव लिंग पूजन करायचं आहे, करायचं आहे आपल्याला. त्यानंतर लिंगामध्ये वेदयुक्त लिंग श्रेष्ठ मानलं गेलं. लिंगाचं जे वेदी आहे, खालचा भाग आहे, ज्याला माता जगदंबेचा त्या ठिकाणी हे स्वरूप सांगितलं गेलं. मग जलधारा असेल, जी वेदी असेल, आकार फार सुंदर असावा, जे लिंग वेदीयुक्त आहे ते सर्व श्रेष्ठ समजलं गेलं मायबाप. मग पार्थिवलिंग पूजा कुठे करावी? घरी करावी का क्षेत्रावर करावी का करावी तरी आम्ही कुठे? आम्हाला कळालं की लिंग कसं असावं. की कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलं गेलं पार्थिवलिंग पूजा. ही महाराज आम्हाला कळालं सगळं, पण पार्थिवलिंग पूजा करण्याचं ठिकाण कोणतं तेही सांगून जा ना. भगवान शंकर म्हणतात, मी सांगतो तुम्हाला. नदी तीरे तरंगेच पर्वते कानने पीच शिवालय शुचो देश पार्थिवार्चा विधी येते. ऐका आता कुठे कुठे बनवायचं आहे आपल्याला. 1 क्रमांक नदी, त्यानंतर कुठे तळ असेल तिथेही जमते, त्यानंतर पर्वत असेल तिथेही जमते, त्यानंतर कुठे वनामध्ये तुम्ही गेला असाल तिथेही पार्थिवलिंगाची पूजा चालते, एखादं शिवालय असेल तिथेही पार्थिवलिंगाची पूजा चालते, किंवा एखाद्या कोणत्याही पवित्र ठिकाणावर जर पार्थिवलिंग पूजन केलं तरीही चालतंय. कोणतंही ठिकाण असेल, जर नदी नसेल, तळ नसेल, विहीर नसेल, पण ठिकाण पवित्र असेल तरी पार्थिवलिंगाची पूजा चालते. पुढे मग पार्थिवलिंग पूजा करण्याकरता माती लागते, पार्थिवलिंग पूजा करण्याकरता वाळू लागते. पण महाराज, ही वाळू कुठून आणायची? ही माती कोणती असावी? ह्या रस्त्याची माती चालते का? वाळू कुठली चालते, माती कुठली चालते? आम्हाला तेही सांगा ना. आज त्या ठिकाणी सुतजी महाराज नंदिकेश्वर भगवान सांगतात की मी सांगतो ना, सावधान चित्तानं त्या ठिकाणी सावधानी लिंग बनवलं पाहिजे, जेणेकरून जी पार्थिवलिंग पूजा जे वेळ तुम्ही पूजेकरता काढला ना, त्या वेळेचं संपूर्ण त्या पूजेचं फळ आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. पूजा ही टाइमपास नाही आहे मायबाप. कोणी करते म्हणून आपणही करायची, तो भाव नसावा. जरा समजा एखादा पूजा करत असेल त्यांची पुन्हा आपण करायची, पण भाव नाही, फायदा नाही. एक पतिव्रता साळ कांडत होती. काय कांडत होते? साळ कांडत होती. आणि साळ कांडता कांडता काय झालं, एक शेजारी तिच्या शेजारी बसलेली होती.
हा, आणि कांडता ती पतिव्रता होती. तिचा पती यावर म्हणावा, अगं लक्ष्मी, अगं मी आलोय, मला पाणी प्यायचं आहे. तर पती आल्याबरोबर ते काय म्हणतात त्याला, मुसळ म्हणतात ना, हा, ते मुसळ काढता पती हे असं खाली आणायचं, पण पतीची हाक येणं. अरे काय पतिव्रता, काय आज्ञा आहे, पतीची आज्ञा कशी पाळावी. तुम्ही बी पाळता ना, पतीने एकदा पाण्यामध्ये 1 तासानं नेऊन देता. हा, असं माहितीने बरं बोलतो मी, फक्त क्षमा असावी. पण आहे तसं पाहतो मी. हा, आणि साळ कांडता जे मुसळ मायबाप पतीच हाक येणं, हा तिनं मुसळ सोडून दिलं. मग कुठे पडल, काय पडेल, अंगावर पडेल का याचा विचार न करता पतीची आज्ञा पाळत होते, निघून गेली. तिला पत्ता नाही मुसळ कुठे, पण शेजारीने बसली होती ना, कारण ते मुसळ वरती गेलं, तिनं वरती सोडून दिलं. पण ते वरती खाली आलं नाही, ते आज जादूसारखं तरंगत वर आधार झालं. कशामध्ये? हवेमध्ये आधार झालं. आणि शेजारीनं पाहिलं, तिच्या अंगाला काटे आले, बाजूला सरकली. विचार करत होते, काहीतरी कुठेतरी जादू शिकून आली. हे जादूशो असं होऊ शकत नाहीये. अरे ती गेली रे, तिच्या मनामध्ये काही नाही, गेली आणि आपल्या पतीची सेवा केली, पाणी दिलं, सगळं झालं, परत आलं आणि काही नाही, मनात काहीच नाही, मुसळ धरलं आणि परत काम सुरू केलं. ही तिला त्याची बोबडी ओळू लागली, तिच्याकडे पाहू लागली. अरे अगं थांब बरं, तू थांब, मला सांग, तू गेली होती, अगं हे 10-5 किलोचं मुसळ वरती होतं, हा, हवेमध्ये अगदी सहज तरंगलं होतं, ते आधार झालं होतं. हे काय, कुठं गेली होती तू, मला सांगितलं नाही, ही कुठून जादू शिकून आली. तिनं सांगितलं, बाई अगं मी कुठे गेलीच नाही जादू शिकायला. का, मला माहिती नाही कसं हवेमध्ये आधार झालंय. फक्त एक आहे, पतीनं हाक मारली म्हणून मला ध्यान राहिलं नाही, मी काय करते, मी निघून गेले. हे कसं काय मला काही सांगता येणार नाही. मग तिला वाटलं, मग पतीची सेवा केल्यानंतर असं होतंय का. ती म्हणे बहुतेक होत असेल. हा, कारण तिला अहंकार नाहीये, मनामध्ये कोणती भावना नाही, फक्त पतीची सेवा करणं. हे शेजारीने म्हणले, आपण सुद्धा असं केल्याशिवाय राहायचं नाही. घरी गेली, मायबाप साळ आणली. तिनं हिचं तरी 5 किलोचं मुसळ होतं, तिनं 10 किलोचं आणलं. हा, हिचं किती किलोचं होतं? 5 किलोचं. तिने 10 किलोचं आणलं आणि घरी गेली. आणि बिचारी कधी ती नवऱ्याचे कपडे सुद्धा धुत नव्हती, नवऱ्याला कधी पाणी देत नव्हती मायबाप. हा, पण आज घरी गेल्याबरोबर गेल्या नवऱ्याचं दर्शन घेतलं. म्हणजे एका दिवसाचा विषय हा. तिचं पाहिलं म्हणून ही करू लागली. गेलं, नवऱ्याचं दर्शन घेतल्याबरोबर नवऱ्याच्या अंगाला काटे आले. आणि देवाचं नवरदेव पळाला पहिलं मंदिरामध्ये आणि मंदिरात देवा दर्शन घेतलं. महाराज, अरे देवा काय चमत्कार झालाय. आणि त्याच्या मनात शंका येऊ लागली, कदाचित माझी पत्नी माऊली महाराजांचं शिवपुराण ऐकून आली, त्याच्याशिवाय असं होऊ शकत नाही. हा, शिवपुराण कदाचित ऐकून आली असेल. आणि त्या ठिकाणी नवऱ्याला अतिशय आनंद झाला ना. तिने सांगितलं, अहो असं करा ना, तुम्ही बाहेर जाता का. अगं पण कशाला, माझं काही कामच नाही ना. तरी जा. अगं कामच नाही ना, पाऊस चालू आहे. नाही भिजत जा, आपण जा, छत्री घेऊन जा, आपण बाहेर जा. आणि काय करू बाहेर जाऊन, काहीच नाही, 10 मिनिटाने या आणि आल्यानंतर चौकटीमध्ये उभा राहा आणि मला हाक मारा, पण गोडीनं प्रेमानं हाक मारा. तो म्हणला, अगं तू जर आज मला एवढं प्रेमानं बोलत असतील तर मी तुला गोडीनं का बोलणार नाही. अगं तुझ्यापेक्षा गोड तुला मी हाक मारणार आहे. नवरा पती बाहेर गेला, छत्री घेतली, पाऊस चालू होता आणि तिनं आपलं साळ कुंडायला सुरुवात केली. आणि असं करता करता तिचं लक्ष साडीमध्ये नव्हतं, तिचं लक्ष बाहेर होतं. कोणाकडे, आपल्या पतीकडे, कधी येईल. आणि मनात राग येऊ लागला, का नाही आले. आणि त्यानंतर पती दारामध्ये आल्यानंतर सांगितलं, अगं लक्ष्मी, मी आलो आहे. बर. मग ते मुसळ उखळामध्ये होतं, तिथंच राहू द्यावं ना. तिनं वर फेकलं. बरं, वर फेकलं तर राहू द्यावं ना. ती त्या मुसळाकडे पाहत बसली. आता मला सांगा, 1 दिवसाच्या सेवेनं ते वर हवेमध्ये आधार राहील. त्या मुसळाने विचार केला, एवढ्या स्पीडनं जसं आलं तसं हिच्या दातावर पडलं. अरे जेवढे दात होते तेवढे उखळामध्ये. मायबाप, एका दिवसाच्या पतीच्या सेवेनं हा अधिकार प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे हिनं पार्थिवलिंगाची पूजा केली म्हणून मलाही करायची असं नाहीये मायबाप, असं नाहीये. हा, हे एक अंतःकरणाचा विषय मायबाप.
मग कुठलीही माती चालती मायबाप, पण ठिकाण हे पवित्र असावं. मग कोणी केली म्हणून आपण पूजा करायची नाही, पूजा करण्याकरता भाव असावा, अंतःकरण शुद्ध असावं. मग आणि कोणती माती, मातीचा रंग हे कोणाकरता कसा चालतोय हेही सांगितलंय. कारण ब्राह्मणासाठी श्वेत रंगाची माती असते. श्वेत म्हणजे पांढरा. ब्राह्मणासाठी श्वेत रंगाची माती असावी, लिंग असावं म्हणजे पांढरा. त्या ठिकाणी क्षत्रियासाठी लाल रंगाची माती सांगितली, ती असावी. आणि वैश्यासाठी पिवळ्या रंगाची माती सांगितली. कोणत्या रंगाची? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. आणि हे शक्य नसेल, जर या रंगाची माती मिळत नसेल तर कोणत्याही रंगाची माती आणली तरी चालते. हर 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 हर. पण लिंग बनवत असताना मायबाप हे वैदिक पद्धतीनं, वैदिक रूपानं ते लिंग आपल्याला बनवायचं आहे. एक विधी अशा प्रकारे शिवमहापुराणामध्ये सांगितले मायबाप. आणि कारण शिवमहापुराण हे समोर असताना, वाचत असताना फार अलौकिक ही पार्थिलिंगाचं पूजन सांगितलंय. पण ते पूजन आपण करू शकत नाही मायबाप. म्हणून भगवान शंकरानं पुन्हा दुसरी विधी अशी सोप्या पद्धतीनं सांगितली की जेणेकरून ती सगळ्यांना ती पूजा करता येईल. भगवान शंकराच्या दिव्य 8 नामानं ती पूजा केल्या जाते. ते दिव्य 8 नाम कोणते आहेत आपण त्याचाही शोध लावलाय. शिवमहापुराण हे प्रगाढ आहे मायबाप. मग ते दिव्य 8 नाम आपण शोधून काढले की भगवान शंकराने आपल्या आज्ञाने जीवा करता, जेणेकरून ज्यांना सहज पूजा करता येईल, घरी पूजा करता येईल, कुठेही पूजा करता येईल आणि कोणालाही पूजा करता येईल, अशी एक सहज पूजा सांगितली. ते भगवान शंकराचे दिव्य 8 नाम आहेत. ऐका कोणते नामे, लक्षात ठेवा, परत विचारायचं नाही. कारण आपल्याला पार्थिलिंग पूजन करायचं आहे. फार सर्वश्रेष्ठ महान पार्थिलिंग पूजा आहे. एकदा अनुभव घेऊन बघा. आणि अनुभव कधी घ्या? मी इथं असतानाच घ्या. महाराज गेल्यानंतर अनुभव घेऊन काही फायदा नाही. की सांगता येईल तुम्हाला, महाराज आम्ही एवढी अंतःकरणातून पूजा केली, तुम्ही जशी सांगितली त्याच पद्धतीनं पूजा केली. खरंच कुठेतरी मनाला शांती, समाधान प्राप्त झालं मायबाप. आणि हा विषय ऐकत असताना संशय मनात घेऊ नका मायबाप. मी बारंबार सांगतोय, तर्क वितर्क मनामध्ये कधीच आणू नका. ऐका, हे 8 नाम कोणते? एक हर, महेश्वर, शंभू, शूलपाणी, पिनाकद्रुक, शिव, पशुपती आणि महादेव. हे किती नाम आहेत? 8 नाम आहे. पण नाम घेत असताना प्रत्येक नामाला सुरुवातीला ओम लावायचे आणि शेवट नमः लावायचं आहे. आलं लक्षामध्ये? सुरुवातीला ओम लावायचंय आणि अंत शेवट नमः हा शब्द प्रयोग करायचा आहे. मग कसं म्हणायचंय? समजा पहिला शब्द आपला हर आहे, म्हणजे ओम हरायण महा, ओम हरायण महा हा प्रयोग करायचा आहे. पण हे जे भगवंताचं प्रथम क्रमांकाचं नाम आहे, हे कधी घ्यायचंय आपल्याला? थोडं नॉर्मल विकू द्या ना, त्रास होतोय थोडा. हे कधी घ्यायचंय मायबाप? तर हे जे भगवान शंकराचं प्रथम जे नाम आहे मायबाप, ते माती आणत असताना हे नामाचा जप करत राहायचा आहे. तुम्ही जिथून कुठून माती आणाल, पण माती आणेपर्यंत काय म्हणत राहायचंय? ओम हरायण महा, ओम हरायण महा, ओम हरायण महा, ओम हरायण महा, ओम हरायण महा. बस या मंत्राचा जप करत राहायचं. पण जप करत असताना जर मैत्रीण भेटली, जप बंद, बसली तिला गप्पा मारी, नाही 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 नाही, असं नाही चालणार. ऐका, तुम्ही 15च मिनिटात पूजा करा, पण कशी करायची ना हे लक्ष ठेवून ऐका. माती आणायला चाललोय आपण, पण अजिबात कोणाला बोलायचं नाही. शांत पद्धतीने ओम हरायण महा, ओम हरायण महा, ओम हरायण महा, ओम हरायण महा म्हणत 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 माती आणायची. घरापर्यंत येईपर्यंत हा मंत्र चालू ठेवायचा. कोणता? ओम 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 हरायण महा, ओम हरायण महा हा मंत्र चालू ठेवायचा. ठीक आहे, आपण आता कुठे आलो? घरी आलो. आपण काय आणली आता? माती आणली. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय? पार्थिलिंग पूजा करायची. आलोय आपण घरी, आलोय घरी. पण घरी आल्यानंतर आपल्याला आता त्या मातीचं काय बनवायचंय? ज्योतिर्लिंग बनवायचंय, पार्थिलिंग बनवायचंय. मग पार्थिलिंग बनवत असताना 2 क्रमांकाचा मंत्र आहे, लक्षात ठेवा. पहिला कोणता आहे? जरा जोरात म्हणा. पहिला कोणता आहे?
हा ओम. आता 2 क्रमांकाचा मंत्र आहे. आपल्याला तयार काय करायचं आहे? आता पार्थिवलिंग तयार करायचं आहे. पण लिंग बनवत असताना, तयार करत असताना 2 क्रमांकाचा मंत्र असा आहे, ओम महेश्वराय नमः. बसतं लक्षामध्ये? आणि नाही लक्षात बसलं आणि तुमच्या लक्षात बसणार नाही म्हणून तर त्या ठिकाणी वारकरी कीर्तन रंग हे चॅनल आपण इथं आणलंय. हा का हे रेकॉर्ड झालं नाही, इथे कोणाच्या लक्षात बसलं तर कॅमेरा आहे. कॅमेरा तो म्हणतोच आहे, मग माझं काय नाही, महाराजांनी सांगितलं तेच आहे. हा माझं काय नाही, कॅमेरा हे माझं काय, जे समोर दृश्य आहे ते मी दाखवतो, जे मी ऐकले ते मी तुम्हाला, त्यामधला अजिबात एकही शब्दाचा मी वाढ करणार नाही. महाराजांना जे सांगितलं तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचणार, त्याचं नावच कॅमेरा आहे. हा आणि वारकरी कीर्तन रंग या चॅनलवर आजची कथा तर जाणारच आहे माहिती. लक्षात ठेवा 2 क्रमांकाचा मंत्र काय आहे? ओम. तुम्ही बोलत नाही, फार शांत आहे, फार शांत आहे. ओम महेश्वराय नमः. हे लिंग बनवत असताना म्हणायचं आहे, लिंग बनवत असताना. त्यानंतर 3 क्रमांकाचा मोबाईल ठेवा सर. 3 क्रमांकाचा मंत्र आहे मायबाप. ओम शंभवे नमः. कोणता आहे? ओम शंभवे नमः. हा 3 क्रमांकाचा मंत्र आहे. पण कधी म्हणायचा आहे? भगवान शंकराची पिंड बनवल्यानंतर, लिंग बनवल्यानंतर आपल्याला पाटावर देवाला ठेवायचं आहे. कुठे ठेवायचं आहे? पाटावर. तुम्ही पार्थिवलिंग पूजा केलेली आहे का कोणी? अजून नाही केली कोणी? कोणी केली? केलेली ना? फक्त मला वाटतं आता विधी जाणून घ्या, मंत्र जाणून घ्या, ज्याने ज्याने केली असेल. हा आपण लिंग बनवलंय, पण बनवत असताना मायबाप मातीमध्ये शुद्ध करण्याकरता, माती कुठलीही चालते मायबाप, पण त्या मातीला शुद्ध करणं हे फार महत्त्वाचं आहे. हा मातीमध्ये दूध टाकणं, मातीमध्ये साखर टाकणं, मातीमध्ये गोमूत्र टाकणं, मातीमध्ये त्या ठिकाणी गुलाबजल टाकणं, हे सगळे पवित्र पदार्थ हे मातीमध्ये टाकावं लागतात. माती ही शुद्ध करून घ्यावे लागते. हा त्यानंतरच हे पार्थिवलिंग पूजा करायची, आपल्याला बनवायचं आहे. ठीक आहे, आपण आलोय कुठे? आपण काय बनवतोय? पार्थिवलिंग बनवतोय. हा आणि 3 क्रमांकाचा मंत्र कोणता आहे? हा नाही 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 3 क्रमांकाचा मंत्र आहे. ओम महेश्वराय नमः हा 2 क्रमांकाचा आहे. हा वा वा वा. ओम शंभवे नमः हा 3 क्रमांकाचा मंत्र आहे. कशा करताय? की देवाची आपल्याला स्थापना करायची आहे. जसं देवाला आपण लिंग बोलल्यानंतर ज्यावेळेस आपण उचलतोय ना, ओम शंभवे नमः, ओम शंभवे नमः, ओम शंभवे नमः, ओम शंभवे नमः, ओम शंभवे नमः ठेवलं देवाला, प्रतिष्ठापना देवाची केली. मायबाप ही सर्वात उत्कृष्ट पूजा, लक्ष ठेवा, महान पूजा आहे. तुमच्या जीवनातल्या कोणत्याही संकल्पना असेल, कोणत्याही ही पूर्ण करणारी पूजा आहे. हा पूर्ण करणारी ही पूजा आहे. एकदा अनुभव घेऊन बघा तुम्ही. फार पवित्र अंतक करणारी ही पूजा करून पहा, करून पहा. आणि कधी करा माहिती का? मी नुसतं सांगत नाहीये, जोपर्यंत जो सांगतोय, जो पूजेची विधी आपल्याला सांगतो, जो महाराज आहे, जो माऊली महाराज आहे, जोपर्यंत इथे तोपर्यंत पूजा करून घ्या आणि मला सांगा ना तो अनुभव काय आहे. वर्षानं नाही आहे मायबाप. अरे आज जर तुम्ही अगदी पवित्र अंतक करणारे भगवंताची पूजा केली, बघा अनुभव काय प्राप्त होतोय. हा त्यानंतर आपल्याला आपण माती आणली, लिंग बनवलंय, आपण पाटावर सुद्धा ठेवलंय. पण आता लिंगामध्ये देवाची स्थापना करायची. देवाला, भगवंताला, भोलेनाथाला आवाहन करायचं, हे भोलेनाथ, हे महादेव, तुम्हाला यायचं आहे, मला फळ द्यायचं आहे, माझी पूजा स्वीकार करायची आहे. हे महादेवा, हे वीरेश्वर भगवान, हे साम सदाशिवा, मी प्रार्थना करते की तुम्ही लवकरात लवकर यावं. मायबाप त्या ठिकाणी हा प्रार्थना करण्याचा, आवाहन करण्याचा अलौकिक मंत्र आहे. लक्षात ठेवा, तो आहे ओम शूलपानये नमः. बसतंय लक्षात? ओम शूलपानये नमः. हा लक्षात ठेवा. ओम 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 हा ओम शूलपानये नमः हा त्या ठिकाणी भगवंताचा, शिवजींना आवाहन करण्याचा मंत्र आहे. आणि त्या ठिकाणी भगवंताची पूजा सुरू करायची आपल्याला. आता
देव आलेत, त्या लिंगामध्ये आता प्रतिष्ठित झाले. आता देवाची पूजा सुरू करत असताना आज त्या ठिकाणी 5 क्रमांकाचा मंत्र फार अलौकिक आहे मायबाप. तो आहे भगवंताला पाणी अर्पण करत असताना, जल अर्पण करत असताना सारखी धार धरावी भगवंताच्या, आणि त्यानंतर मंत्र म्हणत राहावा. कोणता? ओम पिनाक दृशे नमः, ओम पिनाक दृशे नमः, ओम पिनाक दृशे नमः, ओम पिनाक दृशे नमः. आणि देवाला ओम पिनाक दृशे नमः म्हणत 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 पाणी अर्पण करावं. कोणता? ओम पिनाक दृशे नमः. आणि त्यानंतर मायबाप देवाला आपण जल अर्पण केलं आहे, आणि आता देवाची पूजा जल अर्पण केल्यानंतर देवाला गंध लावायचा आहे. तो गंध लावण्याचा मंत्र असा आहे, ओम शिवाय नमः. कोणता? ओम 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 शिव. हे जे मंत्र साधे नाहीत, ज्या भगवान श्री विष्णूनं सहस्त्र जे नाम गायले मायबाप, ज्या सहस्त्र नामानं देवादिदेव महादेव प्रसन्न झाले, आणि भगवान विष्णूंना एक अलौकिक वरदान दिले, जे माझ्या महादेवाचे अतिशय प्रसन्न करणारे जे नाम आहेत ते किती? 1000. किती आहेत? 1000 आहेत. आणि त्या 1000 पैकी हे दिव्य 8 नाम हे निवडून काढलेत मायबाप, की जेणेकरून साध्याही व्यक्तीला, अज्ञानी व्यक्तीला ही पूजा करता येईल, त्याचं फळ प्राप्त होईल मायबाप. ऐका, आपण आता देवाची पूजा करतोय, गंध लावतोय. कोणता मंत्र आहे? ओम ओम. वा वा, क्या बात आहे. आणि त्यानंतर सगळी पूजा झाली, देवाला जल अर्पण झालं, देवाला गंध अक्षदा आपण लावल्या. आणि आता ही जी पूजा झाली ना मायबाप, फक्त देवाला प्रार्थना करायची, हे भगवंता, हे भोलेनाथा, आत्तापर्यंत जी मी पूजा केली ना, त्या पूजामध्ये कुठंतरी काही कमी जास्त झालं असेल, माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा कर. म्हणून ते क्षमा करण्याचा मंत्र आहे ओम पशुपतये नमः. कोणता? ओम 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 पशुपते नमः. बास, डोळे झाकावे, अंतःकरणातून प्रार्थना करावी. ओम पशुपते नमः, ओम पशुपते नमः, ओम पशुपते नमः. बास, हा मंत्र म्हणत जावं मायबाप. करा जरा, जेवढा या मंत्राचा जाप होईल मायबाप, तेवढा तुमचा अंतःकरणात शुद्धता निर्माण होईल. ओम पशुपते नमः, ओम पशुपते नमः. आणि त्यानंतर जी पार्थिलिंग पूजा आहे ती आपल्याला विसर्जित करावी लागते. करावी लागते. ही चललिंग आहे, आचललिंग नाही आहे. ही विसर्जित करायची. आपली लिंग पूजा सुंदर झाली आहे, पण आपल्याला विसर्जित करायची आहे. पण विसर्जित करत असताना भगवान शंकराला घरापासून जिथे तुम्ही भगवंताची पूजा केली ना, तिथपर्यंत जिथं विसर्जित करायची आहे, आपल्या तिथपर्यंत जायचं आहे. पण जेवढा तो कालावधी आहे, जो ते अंतर आहे, ते तिथपर्यंत जाईपर्यंत त्या ठिकाणी ओम महादेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. कोणता? ओम ओम महादेवाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम महादेवाय नमः हा मंत्र म्हणत जावा. आणि त्या ठिकाणी आपलं तोंड हे उत्तरेकडं करायचंय. कुठे? उत्तर कुठे? इकडे, बरोबर आहे ना? उत्तरेकडे तोंड करायचंय. आणि जी जलधारा आहे मायबाप, समजा हे भगवान शंकराचं त्याला खालचं वेदी आहे, पीठ आहे. भगवान शंकराची जलधारा कुठे असते? उत्तरेकडे असते मायबाप. म्हणून भगवान शंकराची जलधारा, ज्योतिर्लिंगाची ही जलधारा उत्तरेकडं असावं. आपली पाठ ही दक्षिणेकडं असावी, आपलं तोंड उत्तरेकडं असावं. आणि हातामध्ये लिंग धरत असताना सुद्धा त्या ठिकाणी ही जलधारा भगवान शंकराची कुठे ठेवायची? उत्तरेकडं ठेवायची. आपलं तोंडही उत्तरेकडं असावं. आणि लिंग टाकायचं नाही आहे, विसर्जित करणं वेगळं आणि टाकणे वेगळे. असं टाकणे, याला टाकणे म्हणतात. आणि विसर्जित करणं म्हणजे हातातून सहजरित्या सोडून देणे. आणि उत्तरेकडं तोंड करायचं. आपला अर्धा हात पाण्यामध्ये बुडायचा आहे. लक्षात ठेवा, पूर्ण लिंग पाण्यामध्ये आपल्याला आपल्या हातानं बुडवायचं आहे आणि सहज सोडायचं मायबाप. पण असंही मी ऐकलंय, सहज सोडत असताना लिंग सरळ जात असताना जोपर्यंत तुम्हाला दिसतंय ना,
तोपर्यंत त्याची जी तुम्ही मनातली मनोकामना जर देवाला जर मागितली ना, जोपर्यंत दिसतंय पाण्यामध्ये जात असताना, पण दिसेना असं झालं का मग मागणं बंद करा. शक्यतो देवाला काही मागायचंच नाही. काही मागायची गरज नाही. मागावं कोणाला? ज्याला आपल्या मनातलं कळत नाही त्याला मागावं. पण त्याला सूक्ष्म, अरे मुंगीतल्या पायाचं घुंगरू सुद्धा त्याला त्याचा आवाज येतोय. मग त्या ईश्वराला, त्या महादेवाला काय मागावं आपण? काही मागायचं नाही. आणि कोणतीही इच्छा न करता उत्तरेकडे तोंड करून भगवान शंकराचं ते लिंग त्या ठिकाणी आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. पण लक्षात ठेवा माईबाप, जर कुठे नदी नसेल, वाहत्या पाण्यात सोडावं असं सांगितलं आहे. पण कुठे नदी नसेल तर तुम्ही घरातल्या एखाद्या बिल्ववृक्षाखाली सुद्धा त्याला समर्पित करू शकता माईबाप, जेणेकरून आपल्या लिंगानं कुठे कोणालाही अडथळा होणार नाही, त्रास होणार नाही. अशा ठिकाणी आपण ते लिंग सोडावं. आणि त्या ठिकाणी माईबाप ही आपल्या इच्छेनुसार ही फळ देणारे ही पार्थिव लिंगाचे पूजन हे भगवान शंकरानं सांगितले. हर 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 हर. मग हे महाराज, हे भोलेनाथ, बरं एकाच लिंगाची पूजा करावी का किती लिंगाची पूजा आम्ही करावी? तर त्या ठिकाणी भगवान शंकर म्हणतात, ज्यांना ज्याची जशी इच्छा आहे, ज्याचं जसं फळ आहे त्याप्रमाणे करावं लागेल. मला सांगा, डॉक्टर सगळ्यांना सारख्याच गोळ्या देतो का? सगळ्या सारख्या गोळ्या देतो का? नाही ना. जर आमच्या निखिल महाराजांना 50 डिग्री ताप आले त्याप्रमाणे गोळ्या, जर मला 100च्या पुढे असेल त्याप्रमाणे मला गोळ्या आहे. बरोबर आहे. ज्याला ज्याचा जसा रोग आहे त्याप्रमाणे, त्या कॅपॅसिटीप्रमाणे तसा रोग, तशा गोळ्या असेल, तसं टॅबलेट असतील. तसं भगवान शंकर म्हणतात, कितीही लिंगाची पूजा केली तरी चालते, पण तुमचं मागणं काय आहे याच्यावर डिपेंड आहे. काय मागणं आहे? तर असं सांगितलं, ज्यांना जर विद्या प्राप्त करायची आहे, ज्यांना विद्या प्राप्त करायची, विद्या प्राप्त म्हणजे लिंगाची पूजा केली की शाळेत जायची गरज नाही असं नाहीये. निदान केल्याला अभ्यास आपल्या बुद्धीमध्ये बसतोय, पडतोय, रेकॉर्ड होतोय, लक्षात राहतोय, याकरता महाराज ऐका. तर ज्यांना विद्या प्राप्त करायची त्यांनी 1000 शिवलिंगाचं पूजन करावं. किती हजार? 1000. मी तुम्हाला म्हणलो की आमची संकल्पना आहे की निदान 1000 किंवा 10,000 अशी सर्वांनी लिंग बनवायचे आहेत. जे मणिलिंग आहेत मायबाप, कोणाचे 1000 असतील, आपापल्या संकल्पेनुसार ते लिंग आपल्याला बनवायचे आहेत. मग विद्या प्राप्ती करण्याकरता 1000 त्या लिंगाची उत्पत्ती, लिंग तयार करावं असं सांगितलं. जो 1000 लिंगाचं पूजन करेल त्याला विद्या प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीये. श्लोक आहे मायबाप, मी सांगत नाहीये. विद्यार्थी पुरुष प्रेत्या सहस्रमीत पार्थिव. विद्यार्थी पुरुष प्रेत्या सहस्रमीत पार्थिवम, की ज्याला विद्या प्राप्त करायची आहे ना, त्यानं त्या ठिकाणी 1000 पार्थिव लिंगाचं पूजन करावं. किती हजार? नाही, ठेवून द्या, नंतर किती हजार? 1000. ते वाटू नका ते वाटू नका. ठेवून द्या. मी तुम्हाला 5 मिनटं देतो, लगेच 5 मिनटं देतो. तुम्ही केलात ना, नक्की निश्चित देऊ. आता थंडी आहे, आपण सगळ्यांना देऊ, पण कथेचा थोडी विश्रांती घेऊ द्या. कथा चालू असताना नको येते. आणि जे घेतात ते तुम्ही मध्ये घेऊन घ्या. हर 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 हर. ज्यांना विद्या प्राप्त करायची त्याने किती 1000 लिंगाची पूजा करायची आहे? किती हजार? 1000. आणि ज्यांना असं वाटत असेल जे धन मी कमवलंय, ऐका बरं का, धन प्राप्ती करता मी सांगत नाहीये, पण ज्यानं जे धन कमवतात, निदान जे धन आहे ते व्यवस्थित राहावं, त्या धनाकरता त्यांनी 500 लिंगाची पूजा करायची. किती? 500. त्यानं 500 लिंगाची पूजा करायची आहे. आणि ज्यांना पुत्र नाही आहे, ज्यांना पुत्र पाहिजे आहे, त्यानं त्या ठिकाणी 1500 लिंगाची पूजा कर, म्हणजे 1500. ऐका, गोड विषय आहे. ज्यांना पुत्र संतान नाही मायबाप, त्याने 1500 1500 लिंगाची जर पूजा केली तर शिवमहापुराण सांगताय
ते फळ निश्चित मिळून जाईल त्या व्यक्तीला. आणि त्यानंतर ज्यांना वस्त्राची इच्छा आहे, चांगले चांगले वस्त्र आमच्या घरामध्ये राहावं, कपडे मला मिळावे, तर त्याला सुद्धा 500 लिंगाची त्या ठिकाणी पूजा करायची सांगितली. अनुभव घ्या. आणि ज्याला फार गरिबी येतो, फार तर दारिद्र्य त्याच्या नशिबाला आहे, जर त्याला त्या दारिद्र्यातून सुटका करायची असेल ना माईबाप, तर त्यालाही 5000 शिवलिंगाची जो पूजा करेल, 5000 किती, 5000, तर निदान मायबाप की धन संपत्ती असं सांगितलं, दारिद्र्यातून तो मुक्त होतोय. पण लिंगाची पूजा केल्यानंतर पैशाचा पाऊस पडणार नाहीये, पण त्याचा उद्योग म्हणा, त्याची मेहनत म्हणा, त्या कष्टाचं चीज होईल, त्या उद्योगाच्या माध्यमातून त्याला धन संपत्ती मिळत जाईल. पूजा केल्यानंतर आयतं धन प्राप्त होत नसतं, कर्म हे करावेच लागतात, काम हे करावंच लागतं. आयतं या युगात कोणालाही काहीही मिळत नाही मायबाप. आयतं कोणाला काही मिळत नाहीये, कष्टच आणि मेहनतच करावं लागते. फक्त एक आहे, ईश्वराच्या कृपेनं ते मिळून जातं मायबाप. म्हणून जर आपण फार कर्जबाजारी झाला असेल मायबाप, तर त्या ठिकाणी मायबाप, त्या ठिकाणी 500 लिंगाची पूजा आपण अवश्य करावी. ते मणिलिंग बघा, करून बघा मायबाप. जे धन आहे ते टिकून राहतं, आयुष्यकाळ चिरकाल ते धन टिकून राहत आहे. त्याचं कारण आहे काय, भगवान शंकर त्याच्या माध्यमातून ती मानसिकता तुमची तयार करतोय. ते पवित्र भावना तुमच्या मनामध्ये तयार करतोय, ते सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये तयार करतोय. जे नकारात्मक तुमच्या जीवनामध्ये जे विचार आहे, जे निगेटिव्ह विचार, ते काढण्याचा प्रयत्न ह्या पूजेमुळे होतोय. असं नाही की पूजा केल्यानंतर धन प्राप्त होतंय, पूजा केल्यानंतर जे धन आहे ते कायम नाही मायबाप. फक्त ती ऊर्जा जी आहे आपल्यामध्ये, जे निगेटिव्ह विचार आहे, ज्या निगेटिव्ह विचारामुळे आपण आज फार फार कर्जबाजारी होतो मायबाप. ती भावना आज ईश्वर पूर्ण काढण्याचा प्रयत्न करतोय, सावध करतोय आपल्याला, की परत ती चूक आपल्या आयुष्यामध्ये होत नाही. कुठंतरी आपल्या चुकामुळे हे गुन्हे घडलेले असतात, अपराध घडलेला असतोय. ऐका ना, फार गोड आहे. पुढे सांगितलंय, आता संपूर्ण कामना, संपूर्ण इच्छा पूर्ण करायची असेल तर 10,000 शिवलिंगाची पूजा करायची. किती? आणि माझी इच्छा आहे की 10,000 प्रत्येकी शिवलिंग तयार करायचे. किती? प्रत्येकी शिवलिंग, मणिलिंग, प्रत्येकी शिवलिंग. कारण आता देविकानंद ठाकूरनं सुद्धा एका ठिकाणी केलंय, प्रत्येकाने 10,000 शिवलिंग तयार केले. मग 2 दिवसाच्या अगोदर तयारी आपल्या घरीच करायची, ते नंतर पूजे करता आपल्या जिथे आपली कथा चालू तिथे आणायची आहे. घरी 10,000 तयार करायचे. हे फार अलौकिक आहे. आणि एक वेळेस करणार मी, ते करणार. प्रत्येकी 10,000 आणि शिवलिंगामध्ये कोणतं, फक्त एवढेच बस, फक्त एक ते चिखलाचे मातीचे एवढेच गोळे टाकायचे आपल्याला. ते 10,000 शिवलिंग, प्रत्येकी 10,000 आणि त्या शिवलिंगाचे रुद्राष्टक म्हणा, ही अलौकिक महापूजा. कितीतरी ब्राह्मण त्या पूजेला राहतील मायबाप. आणि ती पूजा करण्याची माझी इच्छा आहे. आणि मला माहिती आहे माझा महादेव निश्चित ती पूजा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हर हर. ही संपूर्ण मनोकामना पूर्ण करता 10,000 शिवलिंगाची पूजा ही अत्यंत महत्वाची आहे.